मित्रांनो, कल्पना करा, रात्र काळोखी आहे. रायगडाच्या किल्ल्यावर मशाली पेटल्या आहेत. दरबारात गंभीर वातावरण आहे. स्वराज्य अनेक शत्रूंशी लढत आहे. सैनिक शूर आहेत, पण युद्धासाठी पैसा लागतो आणि स्वराज्याचा खजिना हळूहळू रिकामा होत चालला आहे. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आसनावरून उठतात आणि म्हणतात, आपल्याला शत्रूवर असा वार करायचा आहे की त्यांना सावरायलाही वेळ मिळू नये. महाराजांच्या डोळ्यासमोर एकच नाव असते, सुरत. मुघल साम्राज्याचे सर्वात श्रीमंत शहर. पण प्रश्न होता, सुरतची संपूर्ण माहिती कोण आणणार? आणि तेव्हा दरबारात प्रवेश होतो एका अशा व्यक्तीचा ज्याचा चेहरा फार कमी लोकांनी पाहिला होता. तो होता स्वराज्याचा गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक. महाराज बहिर्जींकडे पाहून म्हणाले, बहिर्जी, आम्हाला सुरतेचा प्रत्येक रस्ता, प्रत्येक खजिना आणि प्रत्येक पहारेकरी माहीत हवा आहे. बहिर्जी फक्त एवढेच म्हणाले, राजे, काळजी करू नका. आणि काही दिवसात ते गायब झाले, जणू पृथ्वीने त्यांना गिळले. सुरतेच्या गजबजलेल्या बाजारात एक फकीर दिसत होता. फाटके कपडे, हातात भिक्षेचे भांडे, डोळ्यात शांतता. पण त्या फकीराकडे कोणी नीट पाहिले असते तर त्यांना कळले असते, तो साधा फकीर नव्हता, तो बहिर्जी नाईक होता. दिवसा तो भिक्षा मागत शहरभर फिरत असे. रात्री तो गुपचूप माहिती गोळा करत असे. कोणत्या व्यापाऱ्याकडे किती संपत्ती आहे, खजिना कुठे ठेवला आहे, पहारेकरी किती आहेत, त्यांची ड्युटी कधी बदलते, शहरातील कमकुवत जागा कोणती. बहिर्जी एक एक गोष्ट लक्षात ठेवत होते. पण ही मोहीम इतकी सोपी नव्हती. एका रात्री बहिर्जी एका व्यापाऱ्याच्या वाड्याजवळ माहिती घेत असताना एका सैनिकाला संशय आला. ए फकीरा, इथे काय करतोस? सैनिक ओरडला. क्षणभर परिस्थिती गंभीर झाली. पकडले गेले असते तर मृत्यू निश्चित होता. पण बहिर्जींची बुद्धिमत्ता तलवारीपेक्षा तीक्ष्ण होती. त्यांनी लगेच वेड्यासारखे वागायला सुरुवात केली. अर्थहीन बोलू लागले, नाचू लागले. सैनिक हसले. हा तर वेडा आहे असे म्हणत त्यांनी त्याला सोडून दिले आणि बहिर्जी पुन्हा एकदा संकटातून बचावले. काही आठवड्यांनी एक थकलेला प्रवासी रायगडावर पोहोचला. तो सरळ महाराजांसमोर गेला आणि जमिनीवर सुरतेचा हाताने काढलेला नकाशा पसरवला. बहिर्जी म्हणाले, राजे, ही आहे सुरतची खरी ताकद आणि ही आहेत तिच्या कमकुवत जागा. महाराजांनी काळजीपूर्वक सर्व माहिती ऐकली. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते, कारण आता विजयाचा मार्ग स्पष्ट झाला होता. काही दिवसांनी महाराजांचे घोडे वाऱ्याच्या वेगाने सुरतच्या दिशेने धावू लागले. मुघलांना काही कळण्याच्या आत मराठा सैन्य शहरात पोहोचले. संपूर्ण मोहीम बहिर्जीच्या अचूक माहितीवर आधारित होती. शत्रू गोंधळला, प्रतिरोध कमकुवत पडला आणि स्वराज्याला मोठी आर्थिक ताकद मिळाली. विजयानंतर महाराजांनी बहिर्जीकडे पाहून म्हटल्याचे सांगितले जाते, तलवार शत्रूला हरवते, पण योग्य माहिती संपूर्ण युद्ध जिंकते. आणि त्या माहितीमागचा सर्वात मोठा योद्धा होता बहिर्जी नाईक. मित्रांनो, इतिहासात अनेक योद्ध्यांची नावे मोठ्या अक्षरात लिहिली गेली, पण काही योद्धे असेही होते जे सावल्यांमध्ये राहिले, ज्यांनी ना प्रसिद्धी मागितली ना सन्मान, पण ज्याच्याशिवाय स्वराज्याच्या अनेक विजयाची कल्पनाही करता आली नसती. आणि अशाच अदृश्य वीरापैकी एक होते बहिर्जी नाईक. ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा स्वराज्याच्या रोमहर्षक कथा ऐकण्यासाठी आमच्यासोबत राहा. जय शिवराय.